नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण माहितीविषयी आहे, जेणेकरून ज्या घर बसल्या ज्या लेडीज आहेत, ज्या महिला आहेत, त्या घर बसून काहीतरी बिझनेस करू शकतात या दिवाळीमध्ये। आणि दिवाळीच नाही तर जेव्हा जेव्हा आपले सण उत्सव असतात तर त्या वेळेस जास्त आपण बिझनेस करण्याच्या योग्यतेस ठरतो, कारण की तिथे जास्तीत जास्त विक्री होते। आता दिवाळी हा सगळ्यात मोठा सण आहे, पूर्ण 5-6 दिवस सलग काही ना काही प्रत्येक दिवशी धनतेरस, वसुबारस, धनतेरस, त्यानंतर इथे भाऊबीज, लक्ष्मीपूजन असते, परत नरक चतुर्दशी, असे हे सण असतात। तर या सणांचे वेगवेगळे महत्त्व आहे आणि यासोबतच तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा। आणि जर का तुम्ही बिझनेस चालू करायचा विचार करत असाल तर त्या आयडिया काय आहेत तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते। सो आजचा जो व्हिडिओ आहे पूर्ण मोटिवेटिव्ह असणार आहे, खास त्या महिलांसाठी ज्यांना बिझनेस करण्याची खूप इच्छा आहे, स्वतःचं काहीतरी करायचे। आता बघा, दिवाळी म्हटलं नंबर 1चं आहे। दिवाळी म्हटलं तर प्रत्येक जणच घरी फराळ बनवतो असं होत नाही, तर आहे ना काही लेडीज ऑफिसला जातात, त्यांना खूप कामे असतात, मग दिवाळी फराळ बनवायला वेळ मिळत नाही। मग अशा वेळेस त्या काय करतात, ऑर्डर देतात की 1 किलो म्हणा, अर्धा किलो, 2 किलो, 5 किलो, जसं त्यांना बनवायचं आहे त्या पद्धतीने ते तुम्हाला ऑर्डर देतात। आणि तुम्ही ती ऑर्डर जी आहे ती त्यांना किती दिवसात देणार आहात ते सांगायचं, आणि तशा ऑर्डर तुम्ही देणार आहात तर याचं तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस ठेवू शकता। तुमचा फोन नंबर, ॲड्रेस जो काय आहे तो तुम्ही तिकडे देऊ शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही दिवाळी फराळीचा जो बिझनेस आहे तर तो स्टार्टअप करू शकता। तर त्यानंतर येतं की आपण दिवाळी फराळ जो आहे तो बनवतो, तर ते आपण व्यवस्थित कागदाचे जे कागद आहेत त्याने आपण पॅकेज करून, जसं की चकली आहे, चिवडा आहे, अनारसे आहे, जर का तुम्ही छान पद्धतीने हे सगळे फराळीचे पदार्थ करंजी आहे, तर या सगळे चांगले पदार्थ तुम्ही जर का छानपैकी बनवत असाल तर तुम्ही आवर्जून हा जो दिवाळी फेस्टिवल जो आहे तर कुठेतरी आपण एखाद्या मेन ठिकाण असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक शॉप ओपन करू शकता। तात्पुरतं का होईना तुम्ही एक टेबल खुर्ची ठेवून तिथे तुम्ही ते विक्री करू शकता। आणि त्यामधून तुम्हाला बघा सत्य लाईटसुद्धा आली, तर त्यामधून तुमचा फायदाच होणार आहे। कारण का फायदा होणार आहे, कारण की बघा, आपण जेव्हा एखादा बिझनेस करतो, आता आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो त्यावेळेस आपलं जेवण जे होतं 200-300 रुपये बिल होतं, पण जर का तेच सामान आपण घरी आणून बनवलं एका माणसासाठी तर आपण ते 4-5 दिवस खाऊ शकू, इतकं तरी बनतं। 4-5 दिवस नाही, कमीत कमी 2 दिवस तरी खाल, इतकं तरी भाजीपाला येतो, तर इतका आपला फायदा होतो। सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्ही छान असा बिझनेस, जर का तुमचे इथे 10,000 खर्चले असले तर तुम्ही नक्कीच 15,000 यामधून कमवू शकता। आणि हा जो बिझनेस आहे फक्त मी तुम्हाला दिवाळी फेस्टिवलमध्ये चालणारा फराळचा आहे। नंतर तुम्हाला जर का हळूहळू करत जर का पुढं वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता, परंतु सुरुवात मात्र छोट्यापासून केली तर नक्कीच आपण मोठं होऊ शकतो, कारण की त्यात अनुभव भरपूर शिकायला भेटतं। आता दिवाळी फराळ हा विषय झाला, यानंतर विषय येतो रांगोळी। रांगोळी हा आपण बघा पहिल्या दिवसापासून काढायला लागतो। अगदी रांगोळीचा जो व्यवसाय आहे दिवाळीमध्ये खूप छान पद्धतीने चालतो, एरवीसुद्धा चालतो, पण दिवाळीत खूप जास्त महत्त्व आहे। रांगोळी काढल्याशिवाय दिवाळीला काय अर्थ आहे, नाही का? तर बघा, तुम्ही 1 किलो किंवा 5 किलो अशा प्रमाणात रांगोळी आणू शकता, आणि जे 10-10 रुपयावाले जे पॅकेज असतात त्यामध्ये पॅक करून तुम्ही ते पॅक करू शकता वेगवेगळ्या कलरची, कारण की प्रत्येकाला वेगवेगळ्या रंगाची रांगोळी हवीच असते। आता फक्त पांढऱ्याच रंगाचे नाही, तर जेवढी कलर आहेत तेवढी तुम्ही कलर मिक्स करू शकता आणि ते कलर बनवू शकता। नाही जमल्यास तुम्ही वेगळीच रांगोळी आणू शकता, आणि ते जे पॅकेज आहे ते बनवून तुम्ही 1 किलो रांगोळी तुम्हाला भेटेल, तर ते तुम्ही 10-10 रुपयाला पॅकेज म्हटलं तर आता तुम्हीच विचार करा की तुम्ही किती पैसे कमवाल। त्यानंतर रांगोळी हा विषय झाला। दिवे, आता दिवे हे प्रत्येक जण घेतं, एक दिव्याने तर कुणाचं भागत नाही। दिवाळी आहे अर्थातच 2 डझन, 1 डझन, काही जण 5-10 डझन सुद्धा घेतात, कारण की रांगोळीवरच इतकी डिझाईन दिवे ठेवतात की बापरे। मग अशा वेळेस एक व्यक्ती 1 डझनचं सहज घेतो, अगदी गरीबातला गरीब असला तोही घेतो, कारण की दिव्याशिवाय दिवाळी नाही असं म्हटलं जातं, आणि दिवा हा प्रत्येक व्यक्ती घेतो। तर बघा, तुम्ही पणत्या जे आहेत, दिवे जे आहेत, तुम्ही कुठून तरी एखादा जो
दिवे बनवतो, तर कुंभाराकडे तुम्ही जाऊ शकता. तिथे दिवे भरपूर प्रमाणात बनवलेले असतात. अगदी तुम्ही होलसेलमध्ये आणू शकता आणि तुम्ही ते जे दिवे आहेत ते तुम्ही विक्री करू शकता. नक्कीच तुमचा इथे सुद्धा छान फायदा होणार. आता दिवाळी दिवे त्याचसोबत रांगोळी एकत्र विकली तर अजून जास्त तुम्ही पैसे कमवू शकता, म्हणजे दोन्ही पण एकत्र असेल तर. आता त्यासोबत लक्ष्मीची पावलं किंवा जे काही शुभ लाभ असतं किंवा इतर काही चिन्ह असतात, ज्या डिझाईन्स आपण दारात उमटतो तर ते विक्रीसाठी आपण ठेवू शकतो. ते पाहिजेच असतं प्रत्येकाला. ही जी शुभचिन्हे आहेत तर तुम्ही ते सुद्धा विक्रीसाठी ठेवू शकता. रांगोळी, दिवे आणि हे शुभचिन्हे एकत्र विकत सेलमध्ये तुम्ही आणून होलसेलमध्ये एखाद्या शॉपमध्ये जाऊन तुम्ही ते ठेवू शकता. आता यानंतर विषय येतो कपड्यांचा. तर बघा, प्रत्येक व्यक्ती लक्ष्मीपूजनासाठी अगदी दिवाळीसाठी नवीन साडी खरेदी करते किंवा साडी जरी नाही खरेदी केली, आपल्या घरात लहान मुलं असतात तर त्या लहान मुलांसाठी आवर्जून कोणती ना कोणती वस्तू, म्हणजे बघा जसे की शूज असेल, बुटं असतील, त्याचसोबत पॅन्ट शर्ट, काही नाही घेतलं तर एक टी शर्ट तरी घेतो आपण, कितीही जरी गरीब परिस्थिती असली तरीही. तर बघा, तुम्ही साड्या ठेवू शकता. तुम्ही सुरतवरून ऑनलाईन मागितले तरीही चालेल किंवा नाहीच जमलं तर आपल्या आजूबाजूलाच एखादं होलसेल दुकान असतं आणि ते आपल्याला माहिती नसतं. कृपया माहिती करून घ्या किंवा गुगलला सर्च करा. तिकडे नक्कीच तुम्हाला त्याचा ॲड्रेस वगैरे मिळेल. तर तिथे सुद्धा तुम्हाला खूप छान क्वालिटीचे आणि छान अशा साड्या भेटतात. नाही जमलं तर तुम्ही सुरतवरून आपल्या यूट्यूबला सर्च केलं किंवा गुगलला सर्च केलं तर तिकडनं सुद्धा ज्या मोजके व्हरायटीज आहेत, जसे की तुम्ही एखादा पॅटर्न मागितला तर त्यामध्ये अगदी 2-4 कलर असतात किंवा एका पॅटर्नचा एकच कलर असतो, कारण की वेगवेगळ्या व्हरायटीज असतात साड्यामध्ये. तर तुम्ही तशा साड्या मागवू शकता आणि तुम्ही गल्लीत, कॉलनीत किंवा तुमचे इतर रिलेटिव्ज असतील, फ्रेंड सर्कल असेल तुमचा, तर त्यांना शेअर करू शकता, फोटोज टाकू शकता. घ्यायचे असेल तर सांगा, आवडली तर तुम्ही घ्या किंवा तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस ठेवू शकता. तर या माध्यमातून सुद्धा तुम्ही छान असा इन्कम यामधून करू शकता. तर बघा, तुम्हाला जर का जमलं तर 0 म्हणजे 1 वर्षापासून अगदी ते 5 वर्षापर्यंतच्या लहान मुलांचे सुद्धा कपडे आवर्जून ठेवा. नाही जास्त जमलं तर 1 डझन 2 डझन असं ठेवा. 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, 4 वर्षाचा, 5 वर्षाचा असं तुम्ही ठेवा, जेणेकरून ज्यांना जे हवं आहे ते घेऊ शकतील. बिझनेस करायचा आहे तर छोटासा घरातून थोडासा सुरू केला तर आपोआप तो वाढत जातो आणि नक्कीच आपली प्रगती होत जाते. एक ना एक दिवस असा येतो की आपण नक्की उंच शिखरावर चढू. तर बघा, छोटासा आहे पण छान आहे. आता तुम्ही साड्यांचा माल, इथे पैसे जास्त खर्च करावा लागेल, कारण की आपण ज्या वेळेस माल खरेदी करतो, आता कपड्यांचं म्हणलं तर ते थोडेसे महाग पडतात, परंतु त्यातून नफाही तसाच असतो. 10,000चं म्हणलं तर तुम्ही 15 ते 17,000पर्यंत अवश्य कमवू शकता. म्हणजे 10,000चा तुम्ही माल भरला आणि सगळा जर का तो विकला गेला तर तुम्ही अगदी 15 ते 17,000पर्यंत तो त्यात म्हणजे तुमची जी नफा आहे ती होणार आहे. म्हणजे अगदी 7,000 रुपये तुमचा नफा होणार आहे, इथे तोटा नाही. तर तुमचा जर का माल शिल्लक राहिला तर तुम्ही नक्कीच नंतरही विकू शकता. त्याचसोबत पुढच्या दिवाळीला फक्त वर्षातून एकदा करत असाल तर पुढच्या दिवाळीला सुद्धा तसा माल पॅक करायचा, नंतर तेच करायचं. व्हॉट्सअप स्टेटस, इतर सर्कल, फ्रेंड सर्कल असतील त्यांच्याशी शेअर करायचं, आवडल्यास नक्कीच घेते. तर आजची ही माहिती, बिझनेस म्हणजे ज्या घरी बसून ज्यांना काहीतरी करायचं आहे आणि या दिवाळी फेस्टिवलमध्ये आता सगळेजण दिवाळी आहे तर आपले सगळे फटाका म्हणा किंवा इतर गोष्टी असतात ते दिवाळीमध्ये सगळे सेलिब्रेट करतात. तर या सगळ्या गोष्टी असतात. दिनदिन दिवाळी असेल, बरेच असं आहे. मला काही गोष्टी म्हणजे जे नावं माहिती नाही आहेत, परंतु तरीही सांगते. तोटे वगैरे असं म्हणतात, परंतु जास्त मोठमोठी तोटे ठेवू नका. कृपया काळजी घ्या. जर का तुम्ही शॉप रोड टच किंवा असं ठेवत असाल तर त्याची काळजी घ्या आणि जास्त प्रदूषण जे आहे, हवेत जास्त प्रदूषण व्हायला नको याचीही काळजी घ्या. आणि बघा, सांगते तुम्हाला, मी सुरुवात केली मी फराळापासून. त्यानंतर फराळ 1 झाला. त्यानंतर बघा, मी रांगोळी सांगितली, दिवे सांगितले, त्याचसोबत आत्ता जे सांगितलं साड्यांचा व्यवसाय आणि
दिवाळीमध्ये असे बरेच व्यवसाय आहेत ते आपण करू शकतो. महत्त्वाची एक गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे आकाश कंदील. आता दिवाळीमध्ये आपण नक्कीच कंदील लावतो आणि कंदील तुम्ही घरी वॉलपेपर वगैरे आणून बनवू शकता. त्यासोबत वेगवेगळ्या डिझाईनचे सुद्धा पेपर जे आहेत तर तेही भेटतात. तर ते पेपर आणून तुम्ही घरी सुद्धा कंदील बनवू शकता आणि ते नक्कीच विक्रीसाठी ठेवू शकता. नाही जमलं तर एखाद्या होलसेल रिटेलरकडे जा आणि तिकडे तुम्ही होलसेलमध्ये जाऊन कंदील आहे ते 1-2 डझन खरेदी करू शकता आणि सांगू शकता इतर फ्रेंड्स सर्कलला किंवा रिलेशन कॉलनीत किंवा व्हॉट्सअप स्टेटस ठेवून तुम्ही नक्कीच हे कंदील आहेत जे आपल्याला दिवाळीसाठी लागतात तर ते नक्कीच तुम्ही विक्री करू शकता. तर असे जे आयडियाज आहेत माझ्याकडे जेवढ्या होत्या आणि या माझ्या पद्धतीने मी निवडलेल्या आयडिया आहेत. तर मला वाटलं की नक्कीच माझ्या मैत्रिणी ज्या आहेत त्या कनेक्ट आहेत, कारण की बरंच असं चाललं की वर्क फ्रॉम होम दिवाळीत काय करू शकते. तर माझं सर्चिंगमध्ये तेच राहिले म्हणून म्हटलं आज जे काही आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून माझ्या मैत्रिणी माझ्याशी ज्या कनेक्ट झालेल्या आहेत त्यांचाही थोडासा फायदा होईल आणि थोडीशी मोटिव्हिटी होतील. कारण की इथं कसं आहे, दिवाळी, दसरा, दिवाळी किंवा गणपती या दिवसात जास्त सजावट केली जाते. आता त्यासोबत तुम्ही झेंडूची, प्लॅस्टिकची जी काही इतर डेकोरेशनच्या ज्या वस्तू आहेत त्याही ठेवू शकता. आता बघा किती आपण करू शकतो दिवाळीमध्ये, जवळपास 7 व्यवसाय आपण सुरू करू शकतो. आता झेंडूची जी फुलं आहेत तेही तुम्ही प्लॅस्टिकमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात किंवा इतर डेकोरेशनच्या ज्या वस्तू आहेत तेही ठेवू शकता. बऱ्याच लोकांना गिफ्ट पॅकेज पाहिजे असतं पण ते वेळेवर भेटत नाही, तर तुम्ही ते सुद्धा थोडंसं तुम्ही ओपन करू शकता, शॉप म्हणा किंवा एखादे टेबल खुर्ची घेऊन तुम्ही जरी बसलात. कारण की या दिवसात खूप लोक एकमेकांना गिफ्ट पॅकेज देतात किंवा एखाद्या कंपनीमध्ये एखादा व्यक्ती काम करत असेल तर त्याच्या बॉसला, तर एखाद्या कंपनीमध्ये एकच व्यक्ती नसतो, तिथे अनेक व्यक्ती असतात, परंतु त्याच्या बॉसला त्याच्या पूर्ण स्टाफला गिफ्ट द्यायचं असतं. पैसे देण्यापेक्षा, बोनस देण्यापेक्षा त्याला वाटत असतं आपण काहीतरी गिफ्ट त्याला देऊया. तर ते गिफ्ट देण्यासाठी त्याला पॅकेजरची गरज असते किंवा त्याला वाटत असतं की आपण नक्की कशा पद्धतीने पॅकेज करू शकतो. तर अशा वेळेस जर का तुम्हाला ती ऑर्डर मिळाली पॅकेज करण्याची आणि गिफ्ट देणाऱ्याला असं वाटतं, गिफ्ट देणाऱ्यालाही छान वाटतं आणि घेणाऱ्यालाही छान वाटतं, परंतु देणाऱ्याला असं वाटतं की ते व्यवस्थित टापटीपपणा आणि छान असं पॅकेज असलं पाहिजे. तर ते पॅकेज बनवून घेण्यासाठी सुद्धा एखादा व्यक्तीच लागतो. तर तुम्ही ते सुद्धा नक्कीच फॉलो करू शकता. सांगू शकता कंपन्या तुमच्या आजूबाजूला असतील तर जर का तुम्हाला पॅकेज स्टाफला जर का पॅकेज एकदम छान अशा पद्धतीने बुकिंग करायचे असतील किंवा ते जे गिफ्ट आहे ते पॅक करायचं असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधू शकता, असं तुम्ही सांगू शकता. तर असा होता आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ. आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा. ज्यांना खूप गरज आहे त्यांची ही दिवाळी छान होईल. आणि अशा पद्धतीने तुमच्या कडची जी दिवाळी आहे ती कशा पद्धतीने करतात किंवा दिवाळीची शॉपिंग सुरू झाली का हे सांगा. सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं तर दिवाळीमध्ये ज्या लाईट्स असतात त्या खूप जास्त प्रमाणात विकल्या जातात. म्हणजे घर सजावटीसाठी पूर्ण घराला ते लाईट सोडल्या जातात. तर बघा तुम्हाला अगदी 10 रुपयांपासून त्या लाईटी मिळतात. अगदी होलसेल दरामध्ये तुम्ही मोठ्या शॉपमध्ये जा आणि तिथून तुम्ही त्या लाईट ज्या आहेत त्या खरेदी करू शकता आणि तिकडनं आणून तुम्ही इथे माल छानपैकी विकू शकता. आणि दिवाळीमध्ये चालणारे हे सगळे व्यवसाय खूप बेस्ट आहेत, त्यामुळे हा व्यवसाय तुम्ही नक्कीच करा. चला तर बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.